आज बातमी आहे धनगर आरक्षणासंदर्भात सरकारने घेतलेल्या भूमिकेची। तर सरकारने घेतलेल्या भूमिकेवरून आता सुरू असलेल्या वादासंदर्भात एक आणखी महत्त्वाची अपडेट म्हणजे धनगर समाजाला एसटीतनं आरक्षण देण्याच्या या सरकारच्या भूमिकेला भाजप नेते पद्माकर वळवी यांनी घरचा आहेर दिला। धनगर समाजासाठी आरक्षणाचा जीआर काढण्याचं आश्वासन देणं हे घटनाबाह्य असल्याचं आमदार वळवी म्हणालेत। तर सरकारने हा जीआर काढण्याची भूमिका मागे न घेतल्यास महाराष्ट्राचा मणिपूर होईल आणि तीव्र दंगली सुद्धा होतील असा इशाराच त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। एकूणच त्याच्यावरून आता वाद सुरू झाले। एकत्र यावं, कायदेशीर लढाई आपण आणि जे तुम्हाला अधिकार तेवढं करा। ओबीसी मध्ये इन्क्लूड करायचे तुम्हाला अधिकार आहे, व्हीजेएनटीचा बी तुम्हाला अधिकार आहे, एसबीसी मध्ये अधिकार आहे, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मध्ये हा संसदेचा अधिकार आहे। हा राज्य सरकारने वापरू नये, राज्य सरकारने याच्यामध्ये कोणतं राजकारण करू नये। हा जर निर्णय तुम्ही घेतलाच राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी तेवढं लक्षात ठेवा की पूर्ण देशभर याचे परिणाम होतील आणि मणिपूर झाल्याशिवाय इथं होणार नाही, दंगली होतील। आपल्याला माहिती नसेल, आपल्याला नॉलेज नसेल लॉ कायदेशीर, तुम्ही ॲडव्होकेट जनरलला विचारा, ते स्वतः कोर्टामध्ये होते केस चालवताना। आणि असं कायदेशीर तुम्ही विचारत नाही, सचिव ट्रायबल लॉ डिपार्टमेंटला विचारत नाही, ट्रायबल मंत्र्यांना विचारत नाही, मग तुम्ही असं परस्पर कसं काय निर्णय घेताय आणि एकटेच मुख्यमंत्री निर्णय घेताय? अतिशय बेजबाबदार कार्यक्रम आहे, याला आमचा स्पष्ट विरोध आहे आणि आम्ही हे सहन करणार नाही। तुम्ही राजकारणात आमचा बळी देत असाल याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, हा आदिवासींतर्फे इशारा आहे।